लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते नंदिनी आणि जीवापासून. तर आता इथे एकटी बाई म्हणत असते, काय त्या यशस्विनीचं बाळ पाळणा घरातून पळवलं गेलंय असं म्हणते ती बाई. तर आता जीवा म्हणतो, हो हा बघा असं म्हणतात इथे जीवा, हाच तो मुलगा वेदांत ज्याचा अपहरण झालाय असं म्हणतो जीवा. आणि आम्ही ह्याचीच चौकशी करायला आत आलोय. पण त्या बाई आम्हालाच ऐकवत होते असं म्हणतो जीवा. आम्ही बाहेरून तुमचं बोलणं ऐकलं म्हणून आम्हाला असं वाटलं की तुम्हाला हे सगळं कळायला हवं. हे डिसिजन तुमचं आहे असं म्हणतो जीवा. मी माझ्या बाळाला इथे देणारच नाही असं म्हणते ती बाई. आपलं बाळ आपल्या जवळ नसलं तर काय वाटतंय, फक्त हे काहीच समजू शकते असं म्हणते ताई ती. तर नंदिनी म्हणते, ताई तुम्ही म्हणत होतात की चंदन पाळण्या घरातही लहान मुलाचं अपहरण झालंय, नेमकं काय झालं होतं असं म्हणते नंदिनी. अहो 8 वर्षाचं मुलगा त्याची आई इथे पाळणा घरात सोपून गेली. संध्याकाळी त्याचे बाबा आले आणि त्याला घेऊन बाहेर पडले. एक वयस्कर बाई गेली ना त्याला पळून नेऊन असं म्हणते ती. वयस्कर बाई असं म्हणते नंदिनी. मेली आत्र विकायला म्हणून आली आणि त्यात गुंगीचं औषध घालून त्या मुलाला घेऊन पळून गेली असं म्हणते ती. देव बरं नाही करणार अशा लोकांचं, वाटोळा वाटोळा होईल तिचा असं म्हणते ती बाई. आणि तेवढं बोलून निघून जाते बघा प्रेक्षक होती. जीवा मला असं का वाटतंय की ह्या चंदन पाळणा घराचा किडनॅपिंग पण त्या वयस्कर बाईनच केले असणार असं म्हणते नंदिनी. आणि पॅटर्न ही सेमच आहे अत्तर असं म्हणतो जीवा. मला वाटतं हे साधा सुद्धा किडनॅपिंग नाही आहे, कोणीतरी लहान मुलांचं रॅकेट चालवते की काय असं म्हणते आता इथे नंदिनी. करेक्ट आहे तुझं असं म्हणते जीवा. मला असं वाटतंय की आपण या सगळ्यामध्ये पोलिसांना इन्व्हॉल्व्ह करायला हवं, कारण हे प्रकरण दिसतंय तेवढं खूप मोठं आहे असं म्हणतो जीवा. हो बरोबर आहे तुमचं, पण पोलिसांना आपण विचारूच, पण ह्या देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपली पण काही जबाबदारी आहे की नाही असं म्हणते नंदिनी. आपण आत्ताच्या आत्ता चांदन पाळणाघरात जाऊन चौकशी करूया, कारण आता काही झालं तरी थांबायचं नाही असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे जीवा आणि नंदिनी एकमेकांना हात देतात. तर आता जीवा आणि नंदिनी दोघे मिळून जातात बघा प्रेक्षक चंदन पाळण्या घरात. तर आता इथे बघा प्रेक्षक ती बाई सगळं ऐकते. तर आता इथे बरोबर आहे तुमचं, गेल्या आठवड्यात इथला एक मुलगा आपल्या मामांसोबत जाताना किडनॅप झाला होता असं म्हणते ती बाई. आणि ह्याचं आम्हाला खूप दुःख आहे असं म्हणते ती बाई, कारण आम्ही आमच्या पाळण्या घरातल्या मुलांना खूप जीव लावतो, त्यामुळे तो मुलगा सापडण्याची आम्ही सुद्धा वाट बघतोय असं म्हणते ती बाई. अशी कुठली इन्फॉर्मेशन आहे का तुम्ही आम्हाला जीव शकता असं म्हणते नंदिनी. काहीच नाही आहे ना असं म्हणते आता इथे ती बाई. अहो जे होतं ते सगळं सांगितलं मी तुम्हाला असं म्हणते ती बाई. मी काय म्हणतोय असं म्हणतो जीवा, तुम्ही त्या मुलाच्या बाबाचा नंबर देऊ शकता का, आम्ही त्यांच्याशी फोनवर बोललो असतं असं म्हणतो जीवा. कशाला असं म्हणते ती बाई. अहो कशाला बोलायचं आहे तुम्हाला त्यांच्याशी असं म्हणते ती. तिचे बाबा ऑलरेडीच खूप टेन्शनमध्ये असतील, तुम्ही गेल्यावर अजून खूप टेन्शनमध्ये येतील ते असं म्हणते ती. नाही नाही मॅडम, आम्ही त्यांना कुठलाच त्रास देणार नाही, तुम्ही नका काळजी करू असं म्हणते नंदिनी. आम्ही उलट खूप त्यांची काळजी पण घेऊ, आणि काय ना मॅडम, आम्हाला छोट्यातल्या छोट्या माहितीची गरज आहे असं म्हणते नंदिनी. तुमच्या पाळण्याघराचं नाव आम्ही अजिबात इन्व्हॉल्व नाही करणार कशात असं म्हणते नंदिनी. पण मी नाही देऊ शकत नंबर असं म्हणते आता इथे ती बाई. सॉरी पण ते आमच्या नियमात बसत नाही असं म्हणतात त्या बाई. अहो नाही नाही असं म्हणतो जीवा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, आम्ही या नंबरचा अजिबात मिसयूज करणार नाही असं म्हणतो जीवा. सर प्लीज मी नाही देऊ शकत असं म्हणते ती बाई. बघा प्रेक्षक पाळण्याघरातली मुलांच्या येण्याची वेळ झाली आहे, तुम्ही या असं म्हणते ती बाई. तर आता इथे बघा प्रेक्षक जीवा आणि नंदिनी बाहेर जातात. तर आता तीच बाई असते बघा प्रेक्षक तिथे. बहुतेक ह्याच दोघी रॅकेट चालवत असतात. नशीब तू आधीच फोन करून मला सगळी आयडिया दिली होतीस, नाहीतर ह्यांच्या प्रश्नाचे उत्तर देता देता माझ्या पोटात गोळा चालला होता असं म्हणते ती. आणि दोघे खूपच नाक खुपसतायत, ह्याच्याने प्रोजेक्ट नाही थांबणार ना सानिका असं म्हणते ती बाई. एवढी वर्ष चालू आहे हे प्रोजेक्ट, जो आपल्या प्रोजेक्टमध्ये आडवा येतो मास्टर त्याचा तेडवाचं जेवण ठेवतात असं म्हणते ती. मास्तर असं म्हणून घाबरते दुसरी बाई. म्हणजे हे सगळं त्यांना सांगायचं असं म्हणते ती बाई. सांगावंच लागणार असं म्हणते ती बाई, त्याशिवाय हे जीवानंदिनी थांबणार नाहीत. तर आता इथे रात्र झालेली असते. तर आता इथे पार्थ आणि काव्या आपल्या खोलीमध्ये असतात. तर आता इथे रम्या वाचत वाचत काहीतरी येते बघा प्रेक्षक तर आता इथे पार्थ जो असतो तो आता इथे काव्यावर उशी फेकतो. तर हे बघ रम्या रम्या असं म्हणतो आता इथे पार्थ, आणि भांडण भांडण असं म्हणतो तो. भांडण म्हणून काय उशी फेकून मारणार असं म्हणते काव्या. माझ्या बाळाला जर काय झालं ना तर असं म्हणून आता इथे पार्थ ड्रामा करायला लागतो. सोडणार नाही तुम्हाला असं म्हणतो तो. काय कळणार आता असं म्हणून भांडायला लागते आता इथे काव्या. सांगितलं ना तुम्हाला मला बाळ नको आहे, परत परत तेच तेच का विचारताय तुम्ही असं म्हणते काव्या. मी पण तुम्हाला 1000 वेळा सांगितले मला बाळ हवंय, मग परत परत तुम्ही काय बोलताय माझ्याशी असं म्हणतो पार्थ. हा बाळ माझ्या पोटात राहणार आहे, माझं मी काय करायचं ते बघीन असं म्हणते काव्या. तर आता इथे रम्या बघा प्रेक्षक सगळं बघून खूप आनंदात असते. माझ्या बाळाला जर काय उलटसुलट झालं ना तर मी हे आपलं लग्न असं म्हणतो पार्थ. काय असं म्हणते आता इथे काव्या. काय काय का जी अडखळली तुमची, आपल्या लग्नाचं काय बोला ना पुढे असं म्हणते ती. मी तर का बोलणार नाही असं म्हणतो इथे पार्थ. तुम्ही बाळाला हात जरी लावला ना तर आपलं नातं संपलं म्हणून समजा असं म्हणतो पार्थ. तर आता इथे रम्या नॉक करते बघा प्रेक्षक तर आता ती परत भोळेपणाचा वाणते आणि नॉक करते दरवाजा. आत येऊ का असं म्हणते रम्या. तू फाईल मागवली होतीस असं म्हणते रम्या. तर आता इथे फाईल घेतो पार्थ आणि थँक्स म्हणतो. ऑल ओके ना असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे काव्या म्हणते हा. तर आता इथे पार्थ बघतो रम्याकडे. तर आता इथे दोघेही ऍक्टिंग करत असतात बघा प्रेक्षक पार्थ आणि काव्या. तर आता इथे रम्या वळते आणि बघते दोघांकडे. म्हणजे काव्याने पार्थला पण स्पष्ट सांगितलंय की त्याला बाळ नको आहे म्हणून.
इतकी हिंमत वाढली तिची असं म्हणते आता इथे रम्या. वा वा कमाल असं म्हणते रम्या. रम्या तू तर कमाल है. आमचं नातं तर एकदम शेवटाला आलंय आता असं म्हणते रम्या. आता खरी मजा येईल असं म्हणते रम्या. तर आता रम्या तिथून निघून जाते. तर आता इथे पार्थ उभारतो आणि काव्या सुद्धा आणि बघत असा दोघेही तिच्याकडे. गेली गेली असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे पार्थला म्हणते कुठे चाललाय गेली ती असं म्हणते आता इथे काव्या. तर आता काव्या म्हणते सॉरी हां देशमुख मी खूप ओरडले तुमच्यावर असं म्हणते काव्या. काय नवीन आहे का? पण काय भांडला तर तुम्ही आहात असं म्हणतात इथे पार्थ. कमाल. भांडण का आपल्यासाठी नवीन नाही येत ना देशमुख असं म्हणते काव्या. ह्याच्या आधी पण भांडलोय ना आम्ही बरेचदा असं म्हणते काव्या. अशी भांडणं नव्हती पण आता ती आठवणही नको भांडणही नको असं म्हणतो तो. पण देशमुख आमच्या आजच्या भांडणामुळे एक गोष्ट चांगली झाली असं म्हणते काव्या. आपलं हे खोटं खोटं भांडण रम्याला खरं खरं वाटलं ना असं म्हणते आता इथे काव्या. असं नाही वाटत का तुम्हाला? हा असं म्हणतो आता इथे पार्थ. आता ती तेच करेल जे आम्ही दोघं ठरवेल असं म्हणतो तो. रम्याला असं वाटतंय की आम्हाला नाचवते आणि तिला हे माहित नाही की खरं तर आम्ही तिला नाचवतोय असं म्हणते आता इथे काव्या. आणि हे रम्याला उद्या कळेल असं म्हणते काव्या. आणि तेव्हा हिला जे कळेल सगळ्याच शेवट झालेला असेल असं म्हणतात इथे पार्थ. तेच असं म्हणतात इथे काव्या. तर दोघे आता मिठी मारतात एकमेकांना. पार्थ आणि काव्या. देशमुख असं म्हणते काव्या. माझं खरं रूप जर कुणाला सांगितलं ना तर लोक मला नंदिनी ताई म्हणतील असं म्हणते काव्या. सांगा सांगा पण मला सांगा ही उशी लागली नाही ना तुम्हाला असं म्हणतो पार्थ जास्त जोरात. मी फेकून मारले ना असं म्हणतो तो. नाही हो देशमुख असं म्हणतात ते काव्या. ही आपली उशी सॉफ्ट आहे असं म्हणते ती. तर आता इथे मारते ती पार्थला जोरात. मारता काय तुम्ही असं म्हणून आता इथे पार्थ नाचायला लागतो. हे काय जोरात मारले म्हणून काव्या. तर आता इथे बघा प्रेक्षकावर रात्र झालेली असते. तर आता इथे नंदिनीला दाखवले. तर आता इथे नंदिनी काहीतरी पायामध्ये घालून बसलेली असते. तर आता इथे हे घे बरं वाटतंय का अगं जरा बरं वाटतंय का गरम पाण्याने असं म्हणते मांडणी. तर आता इथे नंदिनी पायापासून घेते. अरे वा असं म्हणते आता इथे वसवत्या. बरंच कौतुक चाललंय की सुनेचं असं म्हणते वसवत्या. लाड करतेस अगदी असं म्हणते आता इथे वसवत्या. नाही नाही छानच आहे असं म्हणतात वसवत्या. लाड करायलाच पाहिजेत पण लाड करतेस हे बघून ना बरं वाटतं मला असं म्हणते आता वसवत्या. बरं वाटलं ना तुम्हाला असं म्हणते मानेने. मग ठीक आहे मग मला मस्तच वाटतंय असं म्हणते आता इथे मानेने. आता मला सांगा हिची काळजी मी नाही घेणार तर कोण घेणार असं म्हणते मानेने. हो की नाही? एवढे कष्ट घेते ती आई होण्यासाठी. उपास तपास करतेय देवळामध्ये फिरतेय अणवाणी म्हणून तर पाय दुखतायत तिचे असं म्हणते मानेने. अगं बाई हो असं म्हणते वसवत्या. तिची काळजी मीच घेणार आणि लाड सुद्धा करणार असं म्हणते मानेने. आता होणाऱ्या बाळाची आजी म्हटल्यावर काहीतरी करायला नको का असं म्हणते ती. हो खरं आहे असं म्हणते वसवत्या. अणवाणी फक्त काय सोनच चालत गेले का म्हणजे मुलाकडे लक्षच नाही असं म्हणतो आता इथे जीवा. तू पण गेला होतास असं म्हणते मानेने. तर आता जीवा म्हणतो हो अनवाणी चला छे छे चल चल असं म्हणते आता इथे मानेने. ए असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता सांग म्हणतो जीवा. हो आई असं म्हणते आता इथे नंदिनी. मी जे जे काय करते ना त्या सगळ्यात साथ असते जीवांची असं म्हणते आता इथे नंदिनी. खरंच की काय असं म्हणते आता इथे मानेने. अरे वा 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 असं म्हणते मानेने. घोडाचे ग बाई माझे असं म्हणते आता इथे मानेने. तर सगळे हसतात. म्हणजे असं म्हणतो आता जीवा. आता ह्यात पण सोनेचंच कौतुक काय बाई येई असं म्हणतो आता इथे जीवा. बरं बाबा करते तुझं कौतुक असं म्हणते मानेने. बस 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 इथे असं म्हणते आता इथे मानेने. हे लाडू खाणारेच असं म्हणते मानेने. ते दे असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता जीवा पण लाडू खातो. काय रे सकाळपासून काय नुसतं देवळा देवळा फिरत बसलायस की काय असं म्हणते आता इथे वसवत्या. नाही रम्या म्हणत होती की आजही जीवा ऑफिसला आला नाही असं म्हणते वसवत्या. आहेस कुठे तू असं म्हणते आता इथे वसवत्या. बाळ व्हावं म्हणून देवासमोर धावतेस का असं म्हणतो आता इथे वसवत्या. वसवत्या असं म्हणतो आता जीवा. आणि समोरून बस वसवत्याच्या. बाळ व्हावं म्हणून नाही तर आज एका माऊलीने बाळ गमावलंय असं म्हणतात इथे जीवा. तिचं मूल तिला परत मिळावं म्हणून वणवण केली आहे जसं म्हणतो ते जीवा. हे तू हे काय बोलतोस असं म्हणतात इथे मानेनी. हे काय झालं नीट सांग बाबा जीवा. अगं तू तरी सांग असं म्हणते मानेनी नंदिनीला. 1 मिनिट असं म्हणतो जीवा. 1 मिनिट सांगतो सगळं सांगतो असं म्हणतो तो. काल नंदिनीने रेखाताईचा फोन आला होता. हा असं म्हणते मानेनी. मग आम्ही आनंद निवासला गेलो होतो. तर तो सगळा घडलेला प्रकार सांगतो आता जीवा. माझ्या डोळ्यासमोर अनार आला. बाळ डोळा लागला आणि जाग आली तेव्हा कुठेतरी आशोड्याला पडली होती असं म्हणते ती. बापरे आणि म्हणून तुम्ही एवढी वणवण करताय असं म्हणते मानेनी. हो आई आता कुणीतरी सगळं करायलाच हवं ना असं म्हणते मानेनीला नंदिनी. कुणीतरी करेलच ना ते असं म्हणते आता वसवत्या. काय नंदिनी आपल्याकडे ना पोलीस नावाची व्यवस्था आहे असं म्हणते वसवत्या. त्यांना करू देत ना त्यांचं काम असं म्हणते वसवत्या. काय आणि काय रे तुम्ही दोघांनी काल रात्री काय थ्रिलर फिल्म बघितली होती का? आज सकाळी उठून इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर झालात लगेच असं म्हणते ती. हे बघा लोकांची बाळं शोधण्यापेक्षा ना स्वतःचं बाळ या जगामध्ये लवकरात लवकर कसं येईल ना ते बघा असं म्हणते वसवत्या. टोमणा मारतात त्या. तर मानेनी म्हणते आहो ताई. तर आता वसवत्या म्हणतात हे दाणे खाऊन ऍसिडिटी झाले असं वाटतंय. एक काम करते लिंबाचं सरबत पिऊन येते असं म्हणते ती आणि जाते आता इथे सरबत पिण्यासाठी वसवत्या. तर आता इथे बघा प्रेक्षक काय करायचं इथं असं म्हणतो आता जीवा. असू द्या अहो जीवा. त्यांच्या टोमण्यापेक्षा आम्ही जे काम करतोय ना ते सगळ्यापेक्षा मोठं आहे असं म्हणते नंदिनी. अगदी खरं आहे असं म्हणते आता इथे मानेनी. खरंच मला ना तुमच्या दोघांचं इतकं खूप कौतुक वाटतं आणि अभिमान सुद्धा वाटतोय असं म्हणते आता मानेनी. पण एक सांगू का तुम्ही जे काय करताय ना ते
जरा काळजी घ्या बरं का स्वतःची असं म्हणते आता इथे मानेने. म्हणजे तुम्ही जे सांगताय ते ऐकूनच मला धस्स होतंय तर. नाही नाही आहे तसं काळजी करण्यासारखं काही नाही असं म्हणते आता इथे नंदिनी. पण काय आहे ना असं म्हणतात ना की चांगल्या कामाची सुरुवात ही आपल्या घरापासूनच करावी. बस. आणि मग आमची काय अपेक्षा पण नाही आहे हो या सगळ्याच्या बदल्यात असं म्हणते नंदिनी. फक्त नैनाताईंना परत त्यांचं बाळ मिळावं एवढंच काय ते असं म्हणते ती. म्हणजे काहीतरी पुण्य कमावल्याचा आनंद होईल आम्हाला असं म्हणते ती. आणि हो आई मी काव्यासाठी ना काही फळं कापून ठेवली होती मी तिला देऊन येते असं म्हणते नंदिनी. तर आता आलीच असं म्हणते आणि जाते नंदिनी. मी ठेवतो असं म्हणतो जीवा. तर आता नंदिनी ठेवायला जाते ते बकेट. तुम्ही सारखं असं म्हणते तर आता इथे बकेट ठेवते जाऊन नंदिनी बघा प्रेक्षक हो. येऊ का असं म्हणत आता गुरुजी येतात. या ना गुरुजी असं म्हणते मानेनी. तर आता इथे जेव्हा पण या म्हणतो तर आता इथे गुरुजी येऊन बसतात बघा प्रेक्षकावर. नमस्कार करते असं म्हणते आता इथे मानेनी. औक्षंत हो असं म्हणतात आता गुरुजी. मी नमस्कार करतो असं म्हणतो जीवा. औक्षंत हो असं म्हणतात आता इथे साडे गुरुजी. तर आता इथे गुरुजी असं म्हणतात इथे जीवा. तुम्ही आज अचानक कसं काय आलात असं म्हणतात इथे जीवा. तर आता मानेने म्हणते अरे मीच बोलवून घेतलं होतं त्यांना असं म्हणते आता इथे मानेने. हे बघ जीवा तुम्ही दोघं इतके प्रयत्न करताय बाळाचा ध्यास घेतोय तुम्ही तरी सुद्धा कुठे काय येत नाहीये कधी येईल हे सगळं विचारण्यासाठीच मी त्यांना इथे बोलवलंय असं म्हणते आता इथे मानेने. गुरुजी माफ करा तुम्हाला असं वाटेल की मी खूप अधीर झालेली आहे पण खरं तसंच नाहीये. मला तुम्हाला असं विचारायचं होतं की पार्थ आणि जीवाचं आजवर सगळं मार्गी लागले असं म्हणते मानेने. आणि या दोघांच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी एकत्रच होतात असं म्हणते मानेने. सुख दुःख चढ उतार आणि अगदी दोघांचं लग्न सुद्धा एकत्र झालं दुसऱ्यांदा केलं ते सुद्धा असं म्हणते मानेने. मग ह्याच बाबतीत असं का घडतंय असं म्हणते आता इथे मानेने. एकदाची ओंझळ भरले आणि दुसऱ्याची रिकामे असं का असं म्हणते आता मानेने गुरुजींना. म्हणजे सगळं सुरळीत होईल ना असं म्हणते मानेने. मानेने तू समंजस आहेस पण नातवंडाची वाट बघणाऱ्या आजीला मी समंजस हो असं म्हणणार नाही. काही गोष्टी आपल्या हातात नसतात असं म्हणतात गुरुजी. ह्या जगात कोण कधी येणार आणि कधी जाणार हे ठरलेलं असतं असं म्हणतात गुरुजी. ते बदलण्याची ताकद फक्त आपल्या कर्मांमध्ये असते असं म्हणतात गुरुजी. दुसऱ्याची दुखणी कमी कराल तरच फळ मिळेल असं म्हणतात गुरुजी. तर आता मानिनी आणि जीवा एकमेकांकडे बघतात. तर मानिनी म्हणते पण गुरुजी जीवा नंदिनी खरंच मनापासून प्रयत्न करतायत असं म्हणते मानिनी. त्यांना यश का मिळत नाही आहे असं म्हणतात मानिनी. मिळेल असं म्हणतात गुरुजी. काही ना लवकर यश मिळतं काही ना उशिरा असं म्हणतात गुरुजी. पण गमत अशी आहे ज्यांना उशिरा मिळतं त्यांना धीर धरवत नाही. ज्यांना लवकर मिळतं त्यांना ते सांभाळता येत नाही असं म्हणतात आता गुरुजी. तर आता इथे नंदिनी यांनी काव्याला दाखवलं बघितलंस असं म्हणते आता नंदिनी. म्हणजे मी आणि पार्थ जे बोलत होतो असं म्हणते नंदिनी. तुमचं बरोबर होतं असं म्हणते काव्य. आणि सॉरी असं म्हणून ती कान धरते आपले. सॉरी खरंच सॉरी मी रम्यावर विश्वास ठेवला ही माझी जगातली सगळ्यात मोठी चूक होती असं म्हणते काव्या. पण मी काय करू ताई आपण जेव्हा पुन्हा लग्न करत होतो तेव्हा मला कुठल्याच नेगेटिव्ह एनर्जीला जागाच द्यायची नव्हती ग असं म्हणते काव्या. आणि त्यात रम्याने इतक्या कन्व्हिक्शनने सगळं केलं की खरं वाटलं ते असं म्हणते आता इथे काव्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला सतत हेच वाटत होतं की मी मूव्ह ऑन केलं ना रम्या पण मूव्ह ऑन करू शकते ना असं म्हणते आता इथे काव्या. म्हणून तिचं सगळं वागणं खरं वाटत गेलं मला. तिच्यावर विश्वास ठेवले असं म्हणते ती. असो असं म्हणते आता इथे काव्या. आता मला सगळं विसरायचं आहे पण रम्याला विसरू द्यायचं नाही असं म्हणते आता इथे काव्या. तर नंदिनी म्हणते वा मला खूप छान वाटतंय माझी डॅशिंग काव्या परत आली म्हणून असं म्हणते आता इथे नंदिनी. खरंच असं म्हणते आता नंदिनी. तर आता ती म्हणते की मग काय करायचं ठरवलंयस तू असं म्हणते आता इथे नंदिनी काव्याला. काय करणार आहेस असं म्हणते ती. रम्याला एक्सपोज करायचं ठरवलंय मी असं म्हणते आता इथे काव्या. खरंच खूप मोठी चूक केली आहे रम्याने असं म्हणते आता काव्या. चुकीचीच आहे ती असं म्हणते ती. तर आता इथे नंदिनी म्हणते रम्या चुकीचीच आहे पण तू तरी कुठे बरोबर वागतेस असं म्हणते आता इथे नंदिनी. त्या दिवशी मी इतकं समजावलं तुला त्यावर एक शब्दही बोलली नाहीस तू असं म्हणते नंदिनी. काय ठरलंय काव्या असं म्हणते आता इथे नंदिनी. अगं काय ठरलंय तुझं असं म्हणते आता नंदिनी. तू तुझं बाळ मनापासून स्वीकारणार आहेस की नाही असं म्हणते आता नंदिनी. तर आता इथे काव्या उत्तरच देत नाही बघितलंस. हेच म्हणते मी असं म्हणते आता इथे नंदिनी काव्याला. बघा प्रेक्षकाव काव्या तुला आता नाही कळणार असं म्हणते आता इथे नंदिनी. पण तुला सांगते एकदा बाळ तुझ्या हातात आलं ना की तूच म्हणशील की सुख सुख जे म्हणतात ना हेच आहे की काय नक्की असं म्हणते आता इथे नंदिनी. एकदा तू बाळाला हातात घेतलंस ना की तुझी सगळी प्रश्न आपोआप संपतील असं म्हणते आता इथे नंदिनी. सगळ्या प्रश्नांची आपोआप उत्तरं मिळतील तुला असं म्हणते नंदिनी. बाळाची नाळ आयुष्यभर जोडलेली असते आईशी म्हणून की काय पण बाळ आयुष्यात आलं ना की अलगद सगळ्या गोष्टींचा गुंता सुटायला लागतो असं म्हणते नंदिनी. तर आता इथे काव्या म्हणते ते ठीक आहे पण असं म्हणते काव्या असा निर्णय आहे ना ताई
की एकदा पुढे गेल्यावर मागे वळून बघता येत नाही असं म्हणते आता इथे काव्या. म्हणून उशीर व्हायच्या आधीच सगळ्यांकडनं वेळ मागून घेते असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे बघा प्रेक्षक नंदीनं सांत्वना करत असते काव्याची. तर आता जेव्हा म्हणतो ज्यांना उशिरा यश मिळतं त्यांना धीर धरवत नाही आणि ज्यांना लवकर यश मिळतं त्यांना ते सांभाळता येत नाही असं म्हणतो जीवा. यातही काहीतरी कोडा आहे असं म्हणतात इथे जीवा गुरुजींना. कोडा आहे ना सुटेल असं म्हणतात गुरुजी. पण गुरुजी मला मला आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारायचा होता असं म्हणतो जीवा. सध्या मी आणि नंदिनी एका मिशनवरती आहोत. ते मिशन तरी सुटेल ना असं म्हणतो जीवा. सुटेल असं म्हणतात गुरुजी. लवकरच सुटेल असं म्हणतात ते. पण एक सांगतो, शैतानाच्या राज्याला आव्हान देताय तुम्ही असं म्हणतात गुरुजी. जिथे जाताय तिथे दलदल आहे. जिथे हातपाय माराल तेवढे अडकाल असं म्हणतात गुरुजी. शांत राहून मार्ग काढा असं म्हणतात आता गुरुजी. म्हणजे मार्ग मिळेल. शुभम भवतु असं म्हणतात आता इथे गुरुजी. गुरुजी असं म्हणत आता इथे बसवता येतात. तुम्ही कधी आलात? 5 मिनिटं वेळ आहे का तुमच्याकडे? रम्याला जरा तुमच्याशी 2 मिनिटं बोलायचं आहे. चला ना असं म्हणतात इथे बसवत्या. चला चला असं म्हणतात आता इथे गुरुजी. येतो असं म्हणतात आणि गुरुजी जातात बघा प्रेक्षक वसवत्याच्या रूममध्ये. मी अगदी समजू शकते असं म्हणते नंदिनी काव्याला. खरंच, कारण आनंद निवासमध्ये पण इतक्या केसेस येतात. मुलींना कळतच नाही की आधी बाळ निवडायचं की करिअर असं म्हणते नंदिनी. मग ते काय निवडतात असं म्हणते काव्या. काही मुली करिअर निवडतात असं म्हणते आता इथे नंदिनी. मग बाळ अबॉर्ट करायलाही तयार असतात ते असं म्हणते आता इथे नंदिनी. पण काही मुली रिस्क घेऊन बाळ निवडतात असं म्हणते आता इथे नंदिनी. आता ज्यांना करिअर करायचं असतं त्यांना नंतर त्यांचं शरीरच सिग्नल द्यायला लागतं की त्यांनी वेगळा निर्णय घ्यायला हवा होता असं म्हणते आता इथे नंदिनी. कारण करिअर जसं थांबत नाही तसं शरीर सुद्धा थांबत नाही काव्या असं म्हणते नंदिनी. लोक ढीग म्हणतील करून घ्या अबॉर्शन, पण इतकं सोपं नाही आहे ते असं म्हणते आता इथे नंदिनी. कारण जेव्हा त्यांना मूल हवं असतं तेव्हा शरीराने साथ द्यायला नको का असं म्हणते नंदिनी. जर तुम्ही निसर्गाची चक्र उलटी फिरवायला लागलात तर निसर्ग सुद्धा इतक्या सहजासहजी ती सुलट नाही करून देत असं म्हणते नंदिनी. बाकी तू शहाणी आहेस. तुझा निर्णय तूच घ्यायचा आहेस असं म्हणते नंदिनी. कारण जे काय होईल त्याचा दोष तू नंतर दुसऱ्यांना द्यावास असं मला बिलकुल नाही वाटत असं म्हणते आता इथे नंदिनी. हे तू बोलतेस ताई असं म्हणते आता इथे काव्या. हो असं म्हणते नंदिनी. मीच बोलतेय. कारण जशी मी तुझी ताई आहे तशीच मी एक बाई सुद्धा आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. सो मी तुला अजिबात सांगणार नाही की तू काय करायचंयस असं म्हणते आता इथे नंदिनी. मी तुला हेही नाही सांगणार आहे की तू बाळाचं काय करायचंयस असं म्हणते आता नंदिनी. कारण माझा विश्वास आहे की तू उशीर होण्याआधी तुलाच काय ते कळलेलं असेल असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता ती म्हणते की पण एक लक्षात ठेव काव्या, तू रम्याचा निकाल लावलास तरी सुद्धा तुझा निकाल अजून पेंडिंग आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. ठीक आहे. तर आता इथे माया करते ती काव्याची आणि आता तिला घट्ट मिठी मारते. काव्याला बघा प्रेक्षक नंदिनी. तर आजचा भाग इथे संपतो. बघा तरी मध्ये काय येते. अननोन नंबरवरून फोन येतो असं म्हणते नंदिनी. स्पीकरवर टाक फोन. कोण करताय बघूया असं म्हणतो जीवा. हॅलो असं म्हणते नंदिनी. जिथे तुम्ही शिरताय ते सैतानाचा गर्भ आहे. वेळीच माघवा असं म्हणतो कोणतरी. ए हॅलो कोण बोलताय तुम्ही असं म्हणतो जीवा. मास्टर असं म्हणतो तो माणूस. तर आता इथे काव्या कानाखाली मारते बघा प्रेक्षक रम्याच्या. हे जुन्या काव्याकडून असं म्हणते काव्या, जिला तू इतके दिवस घोळात घेत होतीस असं म्हणते आता इथे काव्या. मग ही जुनी काव्या इच्छा नसताना बाळाला जन्म देणार आहे असं म्हणते रम्या. ह्याचा विचार तू नका करूस. आमच्यापासून आणि आमच्या बाळापासून लांब राहायचं रम्या असं म्हणते आता इथे काव्या. आमचं बाळ असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता दोघेही खूप आनंदात असतात. काव्या आणि पार्थ एकमेकांकडे बघतात बघा प्रेक्षकांनी. आता इथे काव्या आई पण निवडते. तर आता खूप जास्त आनंद झालेला असतो पार्थला. तर बघा प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथे संपतो. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.